दरम्यान भविष्यातली तजवीज म्हणून राज्यभरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवण्याची योजना सरकार आखतंय। पाहूयात एक रिपोर्ट। गॅसच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारनं गॅस पाईपलाईनचा निर्णय घेतलाय। एलपीजीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आता पीएनजीसाठी सरकारनं पावलं उचलली आहेत। त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कोणती कंपनी गॅस पुरवठा करणार याचीही यादी सरकारनं प्रसिद्ध केली आहे। पालघर जिल्ह्यातलं काम गुजरात गॅस लिमिटेडला, ठाणे ग्रामीणमध्ये पुरवठ्याचं काम गुजरात गॅस लिमिटेड कंपनीला, रायगड जिल्ह्यात महानगर गॅस लिमिटेड, पुणे जिल्ह्यात टोरेंट, रत्नागिरी जिल्ह्यात महानगर गॅस लिमिटेड, मुंबईत महानगर गॅस लिमिटेड, पुणे आणि पिंपरीमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस, हिंजवडी, चाकण, तळेगावात महाराष्ट्र नॅचरल गॅस, ठाणे शहर महानगर गॅस लिमिटेड, अहिल्यानगर भारत पेट्रोलियम, धुळे आणि नाशिक जिल्ह्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस, लातूर आणि धाराशिवमध्ये महानगर गॅस, सांगली आणि साताऱ्यात भारत पेट्रोलियम, बुलढाणा, नांदेड आणि परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र नॅचरल गॅस, बीड, जळगाव आणि जालना जिल्ह्यात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, अकोला, हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यात अदानी टोटल गॅस, नंदुरबार, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात अदानी टोटल गॅस, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अदानी टोटल गॅस, तर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात मेगा सिटी गॅसद्वारे पुरवठा होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।